तर नमस्कार मंडळी. तर आम्ही आता चाललो आहे रानात, म्हणजे मी गावाला आलो आहे. तर हे बघा, आम्ही तर सगळी रानात चाललो आहे आणि तुम्हाला माझी सारखी बहीणच दिसत असेल, कारण की तीच आता व्लॉग स्टार्ट करते. आता मी आल्यापासून तर हे बघा मी पाठी चालतो आहे आणि ही सगळी दोघं पुढे आहेत, कारण की आता तीच व्लॉग स्टार्ट करते. म्हणजे आत्ता मला जरी येऊन इकडे 2-3 दिवस झाले तर तीच ब्लॉग स्टार्ट करते. तर हे बघा, ती माझ्याकडे देतच नाही, तिला हाऊस आहे जास्त करायची, मग तीच करते. तर आता हे बघा, आम्ही आता इथे पान काढलं आहे. तर आता हे बघा मित्रांनो, आता हे कशासाठी लावतो आहे, तर आता हे कशासाठी, तर आता ह्याच्यात करवंद वगैरे आम्ही जमा करणार आणि मग घरी नेणार खायला. तर हे बघा मित्रांनो, आता आम्ही काजूच्या बिया आणि कैरी काढले. तर आता तुम्हाला पुढे गणपती बाप्पांची मूर्ती दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, आता ही करवंद पिकलेत, तिकडे पिकली नव्हती पण आता इकडे पिकलेत. तर हे बघा, आता ही चालले आम्हाला मूर्ती दाखवायला. का आता आम्ही जास्त इकडे येत नाही, त्यामुळे आता मेचे सुट्टे पडले, तर त्यामुळे आम्ही आलो. तर हे बघा, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, इथं कोण येत नाही, पारंपरिक मूर्ती आहे इथे. आता आम्ही इथे खाली पण विसर्जन करायला येतो. तर हे बघा, ही जुन्या काळातली एकदम एकदम जुन्या काळातली मूर्ती आहे बघा, तुम्हाला नीट दिसत असेल. आणि ही शंकराची पिंडी आहे. हे बघा, इथं आपण आळू काढायला जाऊ, चला. मी आता आलोय आपण करवंद काढायला. इथंच आहे करवंदाचं झाड. चला, करवंदाचं झाड दाखवतो. हा करवंदाचं झाड आहे, या करवंदावरती करवंद पिकलेत. हे बघा, हे बघा वरती, हे बघ वरती. हे बघा, करवंद पिकलाय. हा, आपण दुसऱ्या करवंदाच्या झाडावर जाऊ, चला. करवंद पिकल्यात आणि ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी वाली करवंदाची. हे बघा, ही मस्त लागते. हे बघा, धावत आलेत खायला आणि मी आता खाणार आहे. बघा, हे बघा, हे बघा, आंबट आहे थोडंसं, पण काय नाही, आंबट गोड खायचं असतं. इकडे आहेत पण इकडे अजून पिकली नाही. मी आता त्या करवंदाच्या झाडावरती नेणार आहे तुम्हाला. पण पहिले मी इकडून बघत चालले करवंद कुठे पिकलेत का. भरपूर आहेत. बघा, इथं आहेत, तिथं आहेत, करवंद पिकलेत. जास्त नाही पण पिकलेत. मी काढते आता. हे बघा, खा. असं होतात का, असं नाही काढत, त्याचा डायरेक्ट खातात. हे त्याच्यामधलं सगळं रस काढतंय आणि ते खातंय. असं कोण खातो. हे माझं पडला, नाही तर दुसरा काढते. हा बघा, हा वाला काढते. ह्यानी काय काढलंय, काजूच्या बिया ह्यावरती पण आहेत. हे बघा, हे बघ किती आहेत. हे बघ किती आहेत. ते बघा मित्रांनो, किती एकदम काळेकाळे आहेत, म्हणजे खायला पण गोड असतील. झालं तर आम्हाला खाऊ द्या, आम्ही खातो. हे नुसते ना खायलाच पाहिजे, बाकी काय नाही. हे आले कच्चा खायला. तर बघा, व्हिडिओच्या नादात ती कच्चा काढते, म्हणजे तिला व्हिडिओमध्ये यायचं आहे. असं बोल, व्हिडिओमध्ये यायचं. तर ते बघा, त्या साईडला स्वामींचं मठ आहे, घाट आहे तिकडे. हे बघा, इकडे सगळं रान आहे मोठं. तर त्या साईडला आंबे आहेत, पण ते काही आंबे आले नाहीत अजून. चला, तर चला
आता कुठं जायचं बोल. घरात आता काय तुम्हाला फिरायचं नाही तर काय. तर चला आता का आपण घरात जाऊ. माहिती नाही आता आम्ही घरात चाललोय. तर इकडे दाखवतो तुम्हाला. हे बघा ह्यांना घरात जायचं लगेच. आत्ताचं नाही आलो तर लगेच आपण घरात जायचं. तर हे बघा आता तुम्हाला आंबे दाखवलेच आम्ही काढून. तर हे बघा ही छोटी छोटी फुलं आलेत. तर छोटी छोटी फुलं आलेत तुम्हाला ते पण दाखवतो. तर चला आता घरी जाऊ आपण, कारण आता वरती खेळायला पण येतील. घरी नाही जायचं. चला ह्यांचं काय चाललंय. काल आलेत गावाला आणि आता म्हणतायत की काल एसटीची व्हिडिओ टाकली त्याच्यामध्ये 62 लाईक आले. हे बघा आम्ही आता आम्ही हे आपले सुके काजूच्या बिया नेणार आहोत चोरी करून. हे काढले त्याच्याच खाली हे काढले त्याच्याच खाली आम्ही काजूच्या बिया काढणार आहोत. त्या पण सुक्या. म्हणून तोपर्यंत आम्ही पटकन काढून घेतो. आम्ही आलो करवंद काढायला आणि काढतोय सुक्या बिया, काजू, आळू, काय काय काढतोय. आता येतील गुरांशी तर तेव्हा आम्हाला काय काढायला भेटणार नाही. तर त्यामुळे लगेच काढून घेतोय. उन्हातून आलोय आम्ही. एवढं ऊन आहे. आम्ही फक्त काजूसाठी आलोय, रानमेवासाठी आलोय कोकणात. तर ते बघा तुम्हाला दाखवतो आता. चला चला दाखवतो तुम्हाला. कुड्याचा झाड आहे आणि त्याच्यावरती फुलं तुम्हाला दाखवायला हा खाली ओढतोय. तोडशील कुड्याची फुलं. ह्याच्यावरची कुड्याची फुलं काढलेली आहेत लोकांनी. कारण की लोक काय येतात आणि लगेच काढून नेतात. काढून जातात. मग काय आमच्यासाठी काय राहत नाही. सुकवायची असतात कुड्याची फुलं. आम्ही सुकवून काल ठेवतो. आजी वगैरे गेलेली काढायला तेव्हा काढली. तर तेव्हा जास्त काढली. काल साफ करत होते. तर आज भाजी बनेल मला तरी वाटते रात्री. आज नाही भाजी बनणार कारण की आज सुकवायला काढलेले आपण. चला आपण सुक्या काजूच्या बिया काढू. हा असं काटेरी वाटेतून जायचंय आपल्याला. लागते आतमध्ये. हे बघा मित्रांनो, तर ती आतमध्ये गेली आणि मी बाहेर आहे. तर आम्हाला चोरासारखं फिरायला लागतं आतमध्ये, कारण की कोण आलं तर वाट लागेल. ये पटकन कोणतरी येईल. हे बघ काजूची बी. ह्या बघ 2 काजूच्या बी आहेत. काढ. हे बघा ही काढली आम्ही काजूची बी. तिथं वरती पण काजूची बी आहे. हे बघा हे धर. ती पण काढून आण वंश. हे बघा अडकला हा. ही बघ काजूची बी वरती आहे. काढते काढतोय. आणि आता मी सुक्या काजूच्या बिया जमवणार आहोत. काय माहित नाही कोणी. हे बघा मला एक भेटली सुकी काजूची बी. हे बघा ह्याच्यामध्ये अशा शोधाव्या लागतात तरच मिळतात. हेही भेटले. हे बघा हे बघा पण या कच्च्या आहेत. हे ठेव ह्याच्यामध्ये. सुकल्या असत्या तर लगेच आपण ह्याच्यात टाकून घेतल्या असत्या आणि खाल्ल्या असत्या मस्त. पण आता 2च सुकलेल्या भेटल्या आहेत आपल्याला. इथं शोधल्या तर भरपूर भेटतील कदाचित. मित्रांनो आता आम्ही शोधतो जरा. आम्ही असं करून शोधतोय. असा पातेरा हलवायला लागतो. त्या पात्रेत ना काही दिसत नाहीये त्यामुळे जरा हे होतंय. हे बघा अजून एक मला भेटली. आम्हाला काय भेटत नाहीयेत पण आम्ही जरा प्रयत्न करतोय. भेटलेच तर चांगलं आहे. कोणीतरी काजूच्या बिया इकडून सुक्या उचलून नेलेल्या आहेत. आमच्यासारखे चोर लोक आले असतील. हे बघा अजून मला एक बिया आली. हे बघा हे धरा. इथं हगीच टाकले. नको नको. माहित आहेत कोणाचे पण इथं टाकलेले आहेत. असे लांब लांब आणून टाकतात. पिवळे पिवळे. हे बघा काय म्हणतो पिवळे पिवळे झालेत. ते म्हणतात की पावसाळ्यामध्ये जेली होतात आणि वाटतं. तर आता आम्ही घरी चाललोय. आता बरेचसे आम्हाला भेटलेत रानमेवा. तर आता भेटून आता आम्ही घरी चाललोय. तर आता तुम्हाला आमच्या इथले फणस दाखवतो. तर आमच्या इथे पाठीमागे झाडं आहेत फणसाची. ओके तर इथे एक झाड आहे ही म्हणते. हे बघा इथे जवळच झाड आहेत. तर तुम्हाला दाखवतो चला. तर हे बघा आता तिकडे झाड आहे. तुम्हाला दाखवतो चला.
अरे ते रोटेट होत नाही ना. ए मग तू असं नको करू, तुला खबर दिसतं का? समोरचं दिसतं असं. तर चला आता फणसाच्या झाडाकडे आपण जाऊया. तर बघू आपण. इथं पण करवंद पिकलेत. हे बघा भरपूर करवंद गेला आणि हा मोठा झाड आहे आणि ह्या झाडावर भरपूर करवंद येतात. पण ह्या वर्षी काय आली नाही आहेत. गेल्या वर्षी एवढी होती खाऊन कंटाळलेलो, पण ह्या वर्षी काहीच नाही आहे. तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो. हा बघा तुम्हाला फणस दाखवतो. तर थांबा. बघा मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो फणस. हा बघा, हा बघा दिसतच असेल तुम्हाला. हा फणसाचं झाड आहे तो बघा. हा बघा आणि अजून एक कुठे आहे ग? आणि हा बघा अजून एक. हा बघा, हा बघा इकडे खाली आपल्या काजूची सगळी झाडं आहेत. हे बघा. जाते दाखवायला. तर हे बघा अजून वरवर पण आहेत फणस. हे आपलं नाही आहे, कोणाचं आहे ग? हा सॉरी, हा आमचंच झाड आहे. मला माहीतच नाही. मला काय माहीत नाही आहे. तर चला तुम्हाला दाखवतो अजून पुढे काय असलं तर. काजूची झाडं आहेत. काजूची झाडं आहेत पण ती लांब आहेत भरपूर. हे त्याला बघा जायला कंटाळा आलाय आणि म्हणजे लांब लांब आहेत. अजून खेळायला पण जायचं आहे त्यामुळे जरा कंटाळा आलाय. तर हे बघा, हे बघा ही करवंदच काढतात अजून. ह्यांना करवंदाची लय चव आलेली आज, म्हणून बोललो चला. तर हे बघा, तर ऊन बघा बाबा किती आहे. पूर्ण गरमी होते. हे बघा इथं बघा जास्त पिकलेत करवंद. कारण आम्ही खाली जात होतो काजूकडे, पण तो खूप लांब आहे म्हणून काय जायत नाही आम्ही. तर आत्ता तुम्हाला तरी सांगतो काजूचा रेट लय वाढलेला आहे. पण आम्ही आधी विकायचो ना ग, आम्ही आधी विकायचो काजू काढून. पण आता कोण इकडे फिरकत नाही म्हणून पण कोण आणत पण नाही. तर अशी आम्ही पोरं आलो की अशी आम्ही येतो खाली, कधी काढतो. पण आम्ही विकत नाही, भाजून खातो. पण आधीची जी होती आधी आम्ही विकायचो. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही परत आलो घरी. तर हे बघा तिकडे दिसतोय तो डोंगर, तिकडे रघुवीर घाट आहे त्या साईडला. तर आमच्या इथून ह्या साईडला पण तिकडे मठ आहे स्वामींचं, तिकडे घाटात कशेडी घाटात. बघा जवळ असून सुद्धा आम्ही रघुवीर घाटात गेलो नाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर कमेंट करा रघुवीर घाट. अरे बघा आता आम्ही घरी चाललो आहे. घरी गेलो की लगेच तिकडूनच आम्ही वरती क्रिकेट खेळायला जाणार. तर क्रिकेट खेळून आलो की परत आपण कंटिन्यू करू व्लॉग. कसं खेळतं ते क्रिकेट दाखवायला लागेल तुम्हाला. तर हे बघा किती भरपूर ऊन आहे बघा, किती बेकार ऊन आहे आणि लय बेकार ऊन आहे. तर तुम्हाला दाखवतो आता. डायरेक्ट आता आपण घरी जाऊ आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चला. तर मित्रांनो तर माझ्या चेहरा तुम्हाला सावली दिसत असेल कारण की ह्या साईडला ऊन आहे, त्यामुळे मग ऊन येतो डोळ्यावर म्हणून मग ह्या साईडून काढत नाही आहे. आणि ह्या साईडून तुम्हाला सावली दिसत का, तर ह्या साईडला ऊन आहे. तर हे बघा त्या साईडला ते आंबे आहेत, दांबे. शेंगा बघा किती आल्यात ते बघा, शेवगाच्या शेंगा. तर तुम्हाला सांगतोय कोण असेल मुंबई वगैरेला त्यांनी कोकणात आवर्जून या, कारण की रानमेवा हां तर हे बघा हा आमचा वाड आहे. तर तुम्हाला दाखवतो आतमधून. हे बघा हे तिचं वासरू आहे म्हणून ती लगेच मारायला येते. हे बघा इकडे तिचं वासरू आहे त्या साईडला म्हणून ती मारते, कारण की मी अजून अनोळखी आहे त्यांच्यासमोर, कारण की ती अजून मारते. तर हे बघा हा माझ्या मामाचा वाडा आहे. तर तुम्हाला पुढे दाखवतो चला. तर आमचा वाडा दाखवतो तुम्हाला दुसऱ्या. हा बघा हा आमचा वाडा आहे. हे बघा हा आमचा वाडा आहे. तर हे बघा आपला
हर्ष भाई तर हा बघा ना, हा फ्री फायर खेळत होता. त्याला बोललो चल तर का आला नाही आहे. हा बघा त्याचा अवतार बघा, लय गरमी होते तरी आम्ही फॅन लावला आहे. तर मग आला का नाहीस खाली? का पण यायचं, येडा आहेस. आम्ही किती काजू वगैरे काढले. तर चला तो का आला नाही. आता आम्ही खेळतोय क्रिकेट. क्रिकेट खेळतोय आम्ही आता. माझी बॉलिंग आहे आणि ह्याचा पहिला नंबर पडलाय. मोठा बॅट्समन आहे ना. चला आपण बोलू. चला चला आपण आता बॉलिंग करू. तू बॉल आण रे. कोण आहे माहित नाही, पण त्याला मी बॉल आणायला सांगितलंय. पारताय तो पागल. हा आमच्या सोबतचा सर्वात मोठा विद्यार्थी म्हणजे हा आणि वंश एका 11वीला आहेत आता. आणि हा पण 11वीलाच आहे. चला बाय. आता मी बॉल टाकते. खेळायला आलोय सगळे बघा. पाठी दिसत असेल तुम्हाला. तर आम्ही क्रिकेट खेळतो आणि लगेच तुम्हाला नंतर भेटतो. तर चला. बाय बाय बाय. आउट झाले. तू बॉल कसं टाकतो साई हा बॉल कसं टाकतो? विमान उडवतो विमान. चला आपण आता तिकडे जाऊ बिल्डिंगला. आता कोणाची आहे? ह्याची झाली. साई तुझी आहे. चला बाय. पाहायला लागला. ब्लॉक टाकणार. ब्लॉक. बिट्टू वंश गोळे. आम्ही काढले भरपूर कालपासून भरपूर ब्लॉक केलं. असंच गमतीशीर जाणार. यूट्यूब चॅनल जाणार आहे. यूट्यूब चॅनल. धाव 17. बिट्टूचा आमचं नाही बाबा. आउट. तर मित्रांनो, हा आपल्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. कारण आपल्याला काल उशीर झाला म्हणजे ब्लॉग एंड करायला. कारण की आमच्या गावात म्हणजे हळद म्हणजे साखरपुडा होता. त्यामुळे आम्हाला 12-12:30 वाजले येईपर्यंत. आणि मग त्यानंतर आम्ही येऊन फ्रेश झालो. तर आम्ही येऊन फ्रेश झालो. त्यानंतर आम्हाला काही काढायला भेटलं नाही. कारण की म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी ब्लॉग एंड करतो आहे. आणि काल आम्ही सकाळपासून डेली ब्लॉग केला नाही आहे. कारण की आम्ही 5 वाजता म्हणजे संध्याकाळी आम्ही रानात गेलेलो करवंद काढायला वगैरे सगळं. त्यामुळे आम्ही जरा संध्याकाळी एडिटिंग केले. संध्याकाळी काढला ब्लॉग. तर म्हणजे हा तुम्ही मिनी ब्लॉगच समजा.
पण आम्ही ब्लॉगमध्ये कन्वर्ट केला त्याला, मिनी ब्लॉग समजा. तर चला बाय बाय.